नमस्कार मित्रांनो, आज चाणक्यांच्या वाक्याने आपण सुरुवात करूया। जब सारा विपक्ष एक हो जाए तो समझ लेना देश का राजा ईमानदार है। आपण इथे राजा नाही, आपण इथे पंतप्रधान म्हणूया। आणि हे आपण अनुभवतोय, सगळा विपक्ष एक झालेला आहे आणि तरीसुद्धा मोदी मात्र खंबीरपणे उभे आहेत आणि NDAची संख्या आता खरं तर 300च्या वर गेलेली आहे। त्यामुळे आपल्याला काळजी करायची गरजच नाही। आजच NDAची मोठी बैठक झाली, ज्यामध्ये मोदीजींना नेता म्हणून सर्वांनी सन्मानित केलं आणि त्यानंतर मोदीजींचं जे भाषण झालं त्याचे ग्लिम्सेस आपण बघूया। मोदी म्हणाले की बुवा हे एक विशेष म्हणजे प्रीपोल गठबंधन आहे आणि ते ऑर्गॅनिक असं गठबंधन आहे। पुढच्या 10 वर्षांची सुद्धा त्यांनी बोलता बोलता हमी देऊन दिलेली आहे। काँग्रेसला गेल्या 3 निवडणुकींमध्ये मिळून जेवढ्या सीट्स मिळाल्या नाहीत त्यापेक्षा अधिक जागा ह्या NDAला 2024च्या निवडणुकीत मिळालेल्या आहेत। हे अतिशय महत्त्वाचं आहे। पुन्हा ते पुढेही म्हणाले की मी अशी आशा करतो की ह्या म्हणजे विरोधी पक्षांना लोकतंत्राचा सन्मान ठेवायला हवा, जो की त्यांनी ठेवला नाही। आपण बघितलं EVM मशीन्स, मग निवडणूक आयोगावर सुद्धा यांनी ताशेरे ओढले होते। पण त्यांचं म्हणणं एवढं आहे की आपण विपक्ष आहात, आमच्या विरोधात बसणार आहात, ते आमच्या विरोधात, देशाच्या विरोधात नव्हे। अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी विपक्षामध्ये निवडून आलेल्या सर्व नेत्यांचं अभिनंदनसुद्धा केलं आणि देशाच्या आकांक्षा पूर्ण करायला अजिबातच विलंब होणार नाही ही सुद्धा त्यांनी गॅरंटी दिलेली आहे। कारण ते म्हणतात माझं मिशन वेगळंच आहे, 1 लाईफ 1 मिशन, मेरी भारत माता। अतिशय सुंदर वाक्य वाटलं मला ते। मध्यमवर्ग तसंच महिला सशक्तीकरण हे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात कव्हर केले। 4-5 वेळा स्टँडिंग ओवेशन मोदीजींना मिळालं आहे। यावरून आपण अर्थात त्यांची भाषणं आधी पण ऐकत आलेलोच आहोत। पण 2001 पासून तर 2024पर्यंत एकतर मोदीजी मुख्यमंत्री होते किंवा प्रधानमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव त्यांच्या वाणीतून अगदी जाणवत होता आणि तो नेहमीच जाणवतो। मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य आपण खोटं ठरवायला हवं असं वाटायला लागलं आहे। ते वाक्य म्हणजे मला मुस्लिमांची भीती वाटत नाही। सावरकर म्हणतात मला मुस्लिमांची भीती वाटत नाही, इंग्रजांची तर नाहीच नाही, मला भीती वाटते ती हिंदुत्वाशी वैर करणाऱ्या हिंदूंचीच। खरं आहे मित्रांनो, खरं तर सावरकरांचं दुसरं वाक्य आहे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्याचे आपण देणे लागतो। ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवू आणि आपली पुढली वाटचाल करू। प्लीज टायटन युअर सीट बेल्ट्स अँड प्रोसीड। धन्यवाद।